नमस्कार. नमस्कार. हे सासरे बुवा ना? हो. काय सासरे बुवा तुमचं काय मनात काय तयारी चालली आहे? सून म्हणजे एक मुलगी लग्न होऊन गेली आणि आता दुसरी मुलगी घरात येणार आहे लक्ष्मीच्या रूपाने. काय वाटतंय? आनंदच आहे, कारण गृहलक्ष्मी घरामध्ये येते. अरे वा. तिच्या स्वागताची तयारी चालू आहे आता. वा वा वा. आणि आल्याबरोबर टीव्हीवर आणलंय सगळ्यांना. ही परत जादू केली आहे ना. लगेच एकदम सगळे प्रकाश होतात. बाबा तुमच्या मनात काय चाललंय? आज त्यांनी सर्व बोलून दाखवलं. हो ना. आणि ती ताई ही का लग्न करून गेली? हो ना. काय सांगणार? कारण लग्न करून किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? माझ्या लग्नाला 7 वर्ष झाले. 7 वर्षाचा अनुभव आहे. काय सांगणार लहान बहिणीला या निमित्ताने? काय नाही, ती तशी हुशार आहेच आहे आणि सगळं काही व्यवस्थित मॅनेज करेल. आतापर्यंत केलं, इथून पुढेही करणार. मला कॉन्फिडन्स आहे त्याच्याविषयी. बरं, तुमचे ते काय करतात? माझे मिस्टर गोळविलकर मध्ये नोकरी. मग ते चिडतात का कधी तुमच्यावर? अजूनपर्यंत तरी नाही चिडले. चला, व्हेरी गुड. आणि आज मला वाटलं टेन्शन आलं, तुम्ही म्हणतात चिडतात, तर आज गेल्यावर चिडायचे. 5 अपेक्षा व्यक्त करा त्यांच्याकडून सांगितल्या तर कोणत्या? प्रामाणिक असावे माझ्याशी. एक. माझं कुठेही चुकलं तरी लगेच सांगावं. 2. फ्रेंडली रिलेशनशिप असावं. 3. फ्रेंडली असावेत आणि माझ्यासाठी आणि घरातल्यांसाठी प्रचंड वेळ द्यावा. प्रचंड वेळ. प्रचंड द्यावा. एक काम करा ना, रविवारीच फक्त कामावर जा. सोमवार ते शनिवार घरातच थांबा. बर. आणि 7वं म्हणजे फॅमिली बरोबर बाहेर ट्रिप आवडेल आम्हाला. तुम्हाला वाटेल ते आवडेल. बरं, त्यांनाही आवडेल. त्यांनाही आवडेल. तुमच्या काय अपेक्षा? आई वडिलांना समजून घ्यावं. 1. आमच्याकडे सर्व फॅमिली मेंबर्स, काका मावशी, आम्ही एकत्र बऱ्याच वेळेला जमतो. त्यावेळेस तिने सर्वांबरोबर हे आपलेच आहेत आता असं समजूनच राहावं. 2. आणि ॲडजस्टमेंट कराव्यात, कारण आता तिचं आधीचं लाईफ वेगळं होतं, आता नवीन लाईफ वेगळं असणार आहे. बरोबर. मग त्यानुसार जे काही थोडेफार तिला ॲडजस्टमेंट करावे लागतील ते तिने स्वीकाराव्यात. 3. पुढे. आणि मला सतत प्रोत्साहन देत राहावं, म्हणजे मी तिला देणारच तिच्या करिअरसाठी. बरं, सकाळी उठलात की त्यांना सांगायचं आज प्रोत्साहन. चला. 4. आणि काही नाही, मला समजून घ्यावं, माझ्या इच्छा अपेक्षा. आता ह्यांना पण समजून घ्या, ह्यांना पण समजून घ्या. सासू सासऱ्यांनी करायचं ते काय, पण काळजी करू नका, दोघे एकमेकांना नक्की समजून घ्या. हो. तुम्ही जरा पुढे यावं, एक छोटासा खेळ आहे. या इथे या. थांबा, तिथेच थांबा. तुम्ही पुढे या. हे बघा, अशी आव्हानं येणार आहेत. मला बघायचं आहे ह्या असंख्य चाव्यांमधून तुम्ही आधी 3ही कुलूप उघडणार की तुम्ही उघडणार? हा. 1, 2, 3. बसा, वेळ सुरू झाली. चला बघूया काय काय होईल असं वाटतं? चला, आमची ताई एक या वा ताई, फाईट. जोरदार प्रयत्न चालला ताईचा. अरे वा, त्यांनी पण एक उघडलं. आता कोण आघाडी घेणार हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणखीन एक उघडलं की संपलं ना? नाही, तिसरंही उघडायचं. कोणी आघाडी घेतलेली नाही अजूनपर्यंत, दोघे बरोबरीत आहे. लवकर चला, 2 उघडले ताईने. क्या बात आहे. अरे त्यांनी पण लवकर. आता बघूया काय होणार. उभे राहा, या इकडे. क्या बात आहे, जबरदस्त. छान. इकडे काय जोरदार आघाडी घेतलीत तुम्ही. हा, काय हरकत नाही. खरा नियम काय होता माहितीये का? जो सगळ्यात हळू उघडणार ना त्याला बक्षीस. किंवा दोघांनाही झी मराठीकडून हा आहे. आमच्या ताईला झी मराठीकडून ही भेटवस्तू. दिल्या घरी तू सुखी राहा.
झक्कास हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज आहे. 30 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अंकुश चौधरी यांनी याचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि सगळे आजचे आघाडीचे कलावंत या चित्रपटामध्ये आपापल्या व्यक्तिरेखा साकारत आहेत. तेव्हा हा चित्रपट बघा, तुम्हाला नक्की झक्कास वाटेल. झी टॉकीजची नवी निर्मिती झक्कास. आत्ता कसं त्यांनी ज्या वेळेला ते तिसरंही कुलूप उघडलं त्या त्यांना वाटलं झक्कास. नेमकं तसंच आमच्या ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. दिल्या घरी तू सुखी राहा, आनंदी राहा. आणि सगळ्या अपेक्षा ताईने आमच्या व्यक्त केलेल्या आहेत, त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. तेव्हा त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दोघेही कायम प्रयत्नशील राहा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.